नामाचा गजर केला मला मी गावलो नामाचा गजर केला सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव श्री शंकरगड जागदरी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा दिनांक 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2021। आम्हा सोयरे हरिजन जनी भाग्य निकिंचन। आज पावन पवित्र अशा आपल्या श्रद्धास्थानावर अर्थात शंकरगडावर प्रातस्मरणीय वंदनीय वैकुंठवासी शंकरबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने शालाबादाप्रमाणेच याही वर्षी हा उत्सव साजरा होत आहे। आजच्या बाबांच्या स्मरणार्थ भगवत सेवेच्या प्रित्यर्थ कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकाराम महाराजांनी प्रस्तुत अभंगाच्या वतीने तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी नाही संपूर्ण विश्व जगाच्यासाठी त्यांनी मोलाचं चिंतन दिलेलं आहे। कारण साधूच्या शब्दांनाच मूल्य असते, सामान्य माणसाच्या शब्दाला काही मूल्य नसते। ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थ मुरलेला आहे, रुजलेला आहे, अनुभवात आलेला आहे, अशा पुरुषांच्या शब्दांना मूल्य आहे। बाबांचं जीवन हे त्याग तपस्यापूर्ण जीवन होतं। मी ऐकलेल्या गोष्टी नाही सांगत, मी पाहिलेल्या गोष्टी सांगतो। कारण मी बाबांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, त्यांचं जीवन अनुभवलेलं आहे, त्यांच्या जीवनातला जो परमार्थ होता तोही मी पाहिलेला आहे। आणि म्हणून मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, म्हणून ते तुम्हाला सांगू शकतो। कारण ऐकलेल्या गोष्टीमध्ये अनुभव असतील असं नाही, पण अनुभूत केलेल्या गोष्टीमध्ये अनुभव असतात। आणि साधूच्या अनुभवा एवढा मोठा अनुभव कोणाचाही नसतो। कारण साधू मोठा आहे, साधूचा अनुभव मोठा आहे, साधू मोठा आहे, साधूचे शब्द मोठे आहेत, साधूची प्रत्येक गोष्ट मोठी आहे, कारण ते महान आहेत। विठ्ठला विठ्ठला आपल्या साधू संत महात्म्यांनी साधूविषयी पुष्कळ वर्णन केलेलं आहे, त्यांची महिमा गायलेली आहे, त्यांची स्तुती स्तवन केलेली आहे, त्यांच्या प्रार्थना रचलेल्या आहेत, त्यांचं जीवन चरित्र रचलेलं आहे। कितीतरी गोष्टी अशा प्रकारच्या सांगता येतील, परंतु महात्म्यांचे शब्द किती मोलाचे असतात याविषयी मी तुम्हाला सांगत आहे। विठ्ठला विठ्ठला बाबांच्या मुखातले एक गोष्ट सांगतो तुम्हाला, त्यांचे शब्द। बाबा आपल्या कीर्तनात म्हणायचे, नाही शिकलो 12 खडी, गुरु केला मी काय काळी। मी 12 खडी शाळा वगैरे काही शिकलो नाही। आणि त्या कैकाडी महाराजांचे गुरु गाडगे महाराज आपल्या कीर्तनात नेहमी सांगायचे, बाबांनो शब्द टिपून घ्या, माझ्या वाणीतून आलेले हे शब्द पुन्हा येतील असं नाही, साधूचा शब्द टिपून घ्या, असे गाडगे महाराज म्हणायचे। साधूचे शब्द सज्जनांनो फार मोलाचे असतात, आणि साधूचे शब्द म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा परमार्थ होय। विठ्ठला 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 विठ्ठला
नामस्मरण असेल, मंत्र असेल, कथा असेल, कीर्तन असेल, हे शब्दावर आरूढ आहे. शब्दाशिवाय तुम्हाला काहीही करता येत नाही. म्हणून शब्द मोलाचा आहे. विठ्ठला विठ्ठला हो. आणि असा साधू होण्यासाठी तुकोबारायांनी आपल्या चिंतनात उल्लेख केलेला आहे. आणि तुकोबारायांचं चिंतन म्हणजे सामान्य गोष्ट नाही, लक्षात घ्या. साधूचे शब्द चिंतनीय असतात. साधूचे शब्द साधकाला आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करायला लावणारे असतात. साधूचा एक शब्द सुद्धा न वाया जाणारा असतो. आणि साधूचा शब्द हा मोक्षदायी असतो. म्हणून साधूच्या शब्दावरती विश्वास ठेवला पाहिजे, भरोसा ठेवला पाहिजे, श्रद्धा ठेवला पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे. एकच शब्द हा सम्यक प्रयुक्त हा कामदुग भवती. शास्त्र सांगतात सज्जनांचा, साधूचा, सत्पुरुषाचा एक शब्द सुद्धा तुमच्या आमच्या उद्धाराला कारणीभूत ठरू शकतो, नव्हे नव्हे मोक्ष देऊ शकतो. विठ्ठला आणि अशा व्यक्तीला किंवा अशा साधूला बनण्यासाठी काय करावं लागतं तुकोबराय सांगतात. बहुत जन्माचे संचित, बहुत जन्माचे संचित, बहुत जन्माचे संचित, बहुत जन्माचे संचित. सबळ होय जरी बहुत, सबळ होय जरी बहुत, सबळ होय जरी बहुत, सबळ होय जरी बहुत. तरीच होय हरी भक्त, तरीच होय हरी भक्त, तरीच होय हरी भक्त, तरीच होय हरी भक्त. कृपावंत मानसी बहुत जन्माचे संचिता, बहुत जन्माचे
विठ्ठला 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 हो बहुत जन्मीचे संचित सबळ होय चित्त तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी. काय हरिभक्त होण्यासाठी काय काय करावं लागतं हे तुकोबारायांनी आपल्या अनुभवातून सांगितले. साधू अनुभव सांगत असतो, साधू कधी खोट्या गोष्टी सांगत नाही. काय खोट्या गोष्टी सांगतो तो साधूही असू शकत नाही, अनुभव कधी असत्य असू शकत नाही. म्हणून साधूच्या शब्दात अनुभव साठवलेले असतात. बहुत जन्माचे संचित सबळ होय जरी चित्त, अनंत जन्माचं संचित तर आहे, परंतु ते संचित सबळ असेल ते संचित. तुमचं आमचं सुद्धा संचित आहे. संचितानं तुम्ही आम्ही इथे आलो, संजुतानं इथून तुम्ही आम्ही जाणार, संचितानं तुम्ही आम्ही श्रवण करणार, सर्व संचितानुसार होणार. काय भोगतो ना घडे संचिता वाचून, भोगतो ना घडे संचिता वाचून, भोगतो ना घडे संचिता वाचून, भोगतो ना घडे संचिता वाचून. भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान. संचिताशिवाय जीवनात काहीच घडत नाही. पा संचित असेल, तीन कर्म आहे, संचित प्रारब्ध क्रियमान, तीन प्रकारचे कर्म आहे. हे संचित शब्दाचा अर्थ सुद्धा तुकोबारायांनी प्रारब्धच केलेला आहे. काही शब्द उपलक्षणात्मक असतात, शास्त्र आहे. विठ्ठला 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 संचित सबळ असेल तरीच होय हरिभक्त, तरच हरिभक्त तो होऊ शकतो. आणि हरिभक्त झाल्यानंतर मात्र मग सर्व काही व्यवस्थित आहे. हरिभक्त होण्यापर्यंतचा प्रवास अतिशय अवघड आहे. काय हरिभक्त व्हायला सोपं आहे का? नाही. हरिभक्त होणंच हे सर्वात अवघड आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही हरिभक्त झालात त्या दिवशी तुम्हाला आता पुढे काही करायचं काम नाही. तुम्ही झालात, आता व्हायचं राहिलेलं नाही. जोपर्यंत व्हायचं राहिलेलं आहे तोपर्यंत सर्व अवघड गोष्टी आहेत. झाल्यानंतर मात्र सोपं होत असतं. तुकोबाराय म्हणतात, साधूचं जीवन, साधूचं हरिभक्त होणं हे किती मोलाचं आहे. आणि साधू जीवन कसं असतं याविषयी थोडक्यात सांगतो. विठ्ठला विठ्ठला हो, कारण पुढे आपल्याला साधूला सोयरे बनवायचं आहे. सोयरी केला जाता काय म्हणता, निर्व्यसनी असलं तर बरं राहील पाहुणे पुढचे. आणि तुम्ही व्यसनी असले चालता, फक्त भेटणारे निर्व्यसनी पाहिजे. मुलगा निर्व्यसनी पाहिजे, तिथली मंडळी निर्व्यसनी पाहिजे, सर्व निर्व्यसनी पाहिजे. तुम्ही व्यसन केलं चालते का? नाही. तुम्ही जसे असाल त्याप्रमाणे तुम्हाला मिळेल. तुम्ही जर निर्व्यसनी असाल तर तुम्हाला निर्व्यसनीत लोक मिळतील. आणि तुम्ही व्यसनीच्या घरी सुद्धा जाणार नाहीत. लक्षात ठेवा. परिस्थिती असे आहे की साधू जीवन काय आहे, अनुभूत केलेलं साधू जीवन सांगतो. विठ्ठला विठ्ठला एक दरिद्र मनुष्य ज्याच्या घरी काहीच नाही, खायची व्यवस्था नाही, पियायची व्यवस्था नाही, राहायची व्यवस्था नाही, गावाच्या शेवटी त्याचं घर. काय कोणीतरी बाप दाद्यांनी बांधून ठेवलेलं, त्याने काही केलं नाही, फक्त तो घरात राहायचा, दारिद्र्य भोगायचा, भयंकर दारिद्र्य त्याच्या घरी. त्याने कधी आपल्या घराचं कवाड सुद्धा लावलेलं नाही. रात्री सुद्धा तो कवाड उघडे ठेवायचा. तुम्ही आतून बाहेरून कुलप लावता का? अरे जे भित्री आहेत, ज्यांना भय आहे, तेच लावून घेतात जे काही ते. संत साधू आम्ही सदैव सुडके, जवळी येतात चोर धाके म्हटलेलं आहे तुकोबारायांनी.
विठ्ठल विठ्ठल दरवाजा उघडा होता. गावात अचानक चोर आले. चोर चोरीच्या हेतून आले. ते चोरीसाठी घर शोधत होते. काय एक चोर म्हणाला त्या चोरापैकी, अरे हे घर उघडच आहे, दरवाजा उघडायचं काम नाही, कुलूप तोडायचं काम नाही, आहे की नाही, याच्यातच प्रवेश करू, त्याच्यात घुसू, याच्यातच चोरी करू, जे काय करायचं ते. आणि त्याच्यामध्ये प्रवेश केला चोराने. चोराने प्रवेश केल्यानंतर त्या घरामध्ये तो माणूस झोपलेला होता. काय त्या माणसानं पडल्या पडल्याच विचारलं, आपण? म्हणे आम्ही चोर आहोत, जे असेल ते पटापट काढ. काय असं म्हटल्याबरोबर त्याने रडायला सुरुवात केली. रडायला सुरुवात केली. चोर म्हणाले, माणूस काय, आपण घरात घुसलो आणि तो रडायला सुरुवात करत आहे, रडत आहे, काय कारण आहे? चोरांनी त्याला रडण्याचं कारण विचारलं आणि त्याने सांगितलं की रडण्याचं दुसरंच कारण काही नाही. काय माझ्यासारख्या घरी तुम्ही आलात, माझ्यावरती एवढी कृपा केली, याच्यापेक्षा काय, माझं हृदय गैवरून आलं. काय ज्या घरामध्ये काहीच नसताना सुद्धा तुम्ही प्रवेश केला, हेच मला नवल वाटत आहे. माझ्या घरात काहीच नाही, माझ्या घराला तुम्ही धन्य केलं आणि माझी काही जास्त इच्छा नाही. तुम्ही सर्वजण पाय जोडून उभे राहा, मला एकदा दर्शन घेऊ द्या, नंतर पुढचं बोलतो. तो मला अजब माणूस आहे, पागल तर नाही, कोणी काही कोणी काही. शेवटी चोरांना सुद्धा लाज वाटत होती की काय आहे. विठ्ठल विठ्ठल हो, त्या व्यक्तीनं म्हटलं, आलाच आत. न येणारी माणसं आपल्या घरात आली, न येणारी माणसं आली आपल्या घरात. काय एखादा न येणारा व्यक्ती आपल्या घरी आला, आपण त्याचा स्वागत सत्कार केला तर त्याला खूप आनंद वाटतो. तुम्हाला मला खूप आनंद झालेला आहे. माझ्या आयुष्यातला हा पहिला आनंद, एवढा आनंद. आणि तुम्ही आलात आहात, मला माझ्या घरी काही नाही सत्कार करायसारखं, परंतु कोणीतरी दिलेली एक फाटकी घोंगडी आहे, तिच्याद्वारे निदान तुमचा सत्कार करतो. उभे राहा. कोण मुख्य आहे? चोराचा सरदार पुढे झाला. हे आहेत, गळ्यामध्ये घोंगडी टाकली, गळा भेट घेतली आणि खरोखर हृदय भरून त्या ठिकाणी आलं आणि तोंड भरून त्यांची प्रशंसा केली. तो म्हणाला, आता याच्या पुढे केव्हाही जरी आला फक्त सांगून येत जा. काय निदान तुमच्यासारखी माणसं माझ्या घरावरती कृपा करण्यासाठी आली, पुढे आल्यानंतर सांगून येत जा, निदान मी तुमच्यासाठी काहीतरी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आणून तरी ठेवत जाईल. काय कारण तुम्ही आज खाली हात जगत जातात. ते म्हणाले, खाली हात नाही, आज आम्ही सत्कार घेऊन जात आहोत तुमच्या घरचा. आणि पायऱ्या उतरल्यानंतर चोराचा सरदार म्हणाला, तुम्ही आमच्या पाया पडलात, आमचा आदर सत्कार केला, आजपर्यंत कोणी कोणाच्या घरी चोराचा आदर सत्कार केलेला नाही. काय आपण तरी केला का कोणा चोराचा आदर सत्कार? नाही. तुमच्या पायरीचं शेवटचं दर्शन घेतो. आजपर्यंत जे काही केलं असेल या पायरीवर समर्पित. साधू जीवन आहे, साधूचं जीवन असतं. त्यांच्या दर्शनानं, त्यांच्या उपदेशानं, त्यांच्या जे काही असेल त्यानं माणसाच्या जीवनाचा उद्धार होतो, परिवर्तन होतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे साधूच्या स्पर्शानं किती महान परिवर्तन आहेत. ज्याने रामायण लिहिलं त्याचं किती मोठं परिवर्तन झालं. केले रामायण रामाधी, केले रामायण रामा, केले रामायण रामा
विठाला साधूचा जीवन संदर्भ हा व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन असतो. एक वाटमारी करणारा, एक चोर, एक डाकू परिवर्तन म्हणतात. उलट हा नाम जपत जगता आना वाल्मीक भये ब्रह्म समाना. उलटा नाम जपत जग जाना वाल्मीक भय ब्रह्म समा. मंगल भवना मंगलहारी सब चल बिहारी. उलटा नाम जपत जग जाना वाल्मीक भय ब्रह्म समाना. उलटा नाम जपत जग जाना वाल्मीक भय ब्रह्म समाना. ज्याला राम म्हणता येत नव्हतं त्या व्यक्तीनं रामायण नेलं. आमूलाग्र परिवर्तन आहे. काय साधूच्या जीवनाच्या संपर्कानं व्यक्तीच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन होऊ शकते. ज्या व्यक्तीला संस्काराचा गंध नाही, परमार्थाचा गंध नाही, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये माणुसकीचा गंध नाही, अशा अनेक लोकांच्या जीवनामध्ये साधूच्या विचारातून परिवर्तन आलीत. काय ज्यांच्या जीवनातून आपल्या जीवनात परिवर्तन घडते तोच खरा आपला सोयरा. आणि अशा सोयऱ्यांना तुकोबारायांनी जोडण्याचं सांगितलं अभंगाच्या पहिल्याच्या. आम्हा सोयरे हरिजन आम्हा सोयरे हरिजन आम्हा सोयरे हरिजन जनी भाग्य निकिंचन. शब्द पहा कसे आहेत.
तुकोबारायांनी म्हणाले, तुकोबाराय म्हणतात की आम्हा सोयरे हरिजन आहेत, आमचे सोयरे हरिजन म्हणजे हरिभक्त. तुकोबाराय हरिभक्त, त्यांचे सोयरे हरिभक्त. पहिली गोष्ट. आणि त्यांनी मोलाचा विषय असा दिलेला आहे याच चरणाच्या उत्तरार्धामध्ये की जनी भाग्य निकिंचन, जगामध्ये ते भाग्यवान आहेत की ज्यांच्याजवळ काहीच नाही. काय निकिंचन, ज्यांच्याजवळ काहीच नाही, धन नाही, द्रव्य नाही, पैसा नाही, घर नाही, दार नाही, काहीच नाही, ती लोक भाग्यवान आहेत. तुम्ही कोणीतरी स्वीकार कराल का ज्याच्याजवळ काहीच नाही ती माणसं भाग्यवान? काय अरे शेजाऱ्याचे थोडं जरी धन द्रव्य वाढलं, बंगला वगैरे वाढला, तुम्ही तर भाग्यशाली आमच्यापेक्षा. काय आमच्यापेक्षा भाग्यशाली, आमची ती तीनपत्र, ती झोपडण, त्याचा बंगला झाला, तो आमच्यापेक्षा भाग्यशाली आहे. आणि संसारिक माणसं आयुष्यभर गणित जोडत बसतात आणि जिथे गणित संपत तिथून पुढे परमार्थाला सुरुवात होत असते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अरे पैसाच नाही तर बाजाराला जाण्याचा प्रश्न नाही, पैसाच नाही तर डायरी नाही, पैसाच नाही तर हिसाब किताब नाही, काहीच नाही. जनामध्ये तो भाग्यशाली आहे हे मी नाही सांगत, हे तुकाराम महाराज सांगतात. कारण तुकोबारायांच्या घरी सुद्धा त्या काळामध्ये 400 एकर जमीन होती, 400 एकराचे शाहूकार होते. काय आणि ज्या दिवशी काहीच राहिलं नाही त्या दिवशी अभंग लिहिला आणि त्या दिवशी म्हटलं की जगामध्ये ते भाग्यवान आहेत, जनामध्ये लोकांमध्ये ते भाग्यवान आहेत की ज्यांच्याजवळ काहीच उरलेलं नाही. आणि आपण आपल्या जवळचं गेल्यानंतर नाराज होतो. आपण तर घेण्यासाठी रात्रंदिवस प्रयास आहे आपला, आपल्या जवळचं गेल्यानंतर भाग्यवान आहात आपण. चिंतन करतो, सांगतो मी तुम्हाला कसे आहेत. विठ्ठला विठ्ठला माणसं मोठी असावीत पण माणसं भिकारी वृत्तीची नसावीत. मोठी माणसं जरूर समाजात असावीत पण ती माणसं भिकारी वृत्तीची नसावीत. एक फार मोठा प्रसिद्ध फकीर होता, मुसलमान फकीर, पोचलेला फकीर. तुमच्यासारखे 4 माणसं भेटले आणि सांगितलं, फकीर साहब आप इतने बड़े व्यक्ति है, कुछ संसार के हित के लिए, कल्याण के लिए कुछ काम करो. बोले बताओ क्या करूं? अरे बोले एखादा स्कूल कॉलेज निकालो, बोले गरीबों के बच्चे पढ़ेंगे, उपकार हो जाएगा. फकीर साहेबच्या सुद्धा माइंडमध्ये गोष्ट फिट झाली. ते म्हणजे आपण काहीतरी करू, एखादी शाळा तरी काढूच. काय पण अकिंचन आहे, पैसा नाही, लोकांच्या वर भीक मागून खाणारा, केवळ खापर हातामध्ये आहे. आणि असा माणूस जो आहे तो शाळा बांधणार, बिल्डिंग बांधणार, त्याच्यावरती शिक्षक ठेवणार, त्यांना पगार कुठून देणार, सर्व प्रश्न त्याच्या पुढे उभे राहिले. होतं म्हणून गेला पण प्रश्न उभे राहिल्यानंतर रडायला लागला. एका झाडाखाली बसून रडत होता. दुसरा फकीर तिथे आला. साधूची डोळे नेहमी साधूनच पुसलेली आहेत, लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला रडणाऱ्या साधूची डोळे जर साधू पुसत असेल तर समजायची त्याच्यावरती महान कृपा झाली. अश्रू पुसणारा साधू कृपा करण्यासाठी येत असतो. काय झालं, फकीरानं विचार केला, आपण तर शब्द लोकांना दिले पण आपण करू शकत नाही. आपण धनहीन आहोत, कंगाल आहोत, निकिंचन आहोत, कसं करायचंय प्रश्न उभा राहिला. आणि अशा वेळी दुसरा फकीर येऊन पोहोचला. बोले क्या बात है फकीर साहब, क्यों रो रहे, क्या रोने का क्या कारण है? बोले मैंने ऐसे ऐसे लोगों को शब्द दिया है, स्कूल कॉलेज निकालना चाहता हूँ, एक आदि पाठशाला निकालना चाहता हूँ, क्या, लेकिन अपने पास तो पैसा नहीं. बात तो अच्छी है, बच्चे पढ़ेंगे, उपकार की बात होगी, कल्याण की बात होगी, बात तो अच्छी है, लेकिन मेरे पास है नहीं कुछ. अरे बोले क्यों फिक्र कर रहे हैं, क्या? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर. कबीरदासजी म्हणतात फकीर तो आहे की दुसऱ्याचं दुःख जाणतो. दुसऱ्याचं दुःख जाणून दुसऱ्याचे दुःख नाहीसं करण्याची, निवृत्त करण्याची इच्छा ज्याच्याजवळ असते तो फकीर आहे, तो साधू आहे. जग सुखी झालं पाहिजे ही साधूची इच्छा आहे, वासना नाही. विठ्ठला विठ्ठला हला विठ्ठला विठ्ठला. हो, कारण वासना ही दोषानं कलंकित असते, अभिलाषा किंवा इच्छा ही प्रांजळ असते, तिच्यामध्ये दोष असतील असं नाही. दूसऱ्या फकीरानं आइडिया दिली. अरे बोले क्यों रोने की क्या बात है, आप जानते नहीं? बोले क्या? अपने देश के जो बादशाह है कितने उदार है. अरे एक नहीं कितने स्कूल खोल सकते, इतना धन द्रव्य पैसा आपको मिल सकता है, लेकिन साहब मांगना पड़ेगा, मांगना पड़ेगा. देने वाला बड़ा है, धनी है, बादशाह है, लेकिन मांगना पड़ेगा आपको. बोले अच्छी बात के लिए मांगने की कोई क्या चाहिए? बोले कोई बात नहीं, मांग लेंगे. लेकिन फकीर साहब बोले मेरी ये बात है कि इतना बड़ा बादशाह उसको कैसे मिले हम? नहीं. बोले कोई बात नहीं, कोई भी मिल सकता है. विचार केला आणि फकीर साहब ते दुसरे फकीर होते, त्यांनी सांगितलं भेटायचं असेल तर सकाळी सकाळी जा. सकाळी सकाळी माइंड फ्रेश राहतो, मन फ्रेश राहते, बुद्धी फ्रेश राहते. काय जास्त चलबिचल सकाळी सकाळी राहत नाही. जसं जसं ऊन तापायला लागलं तसे तुमचे डोके तापायला लागतात. सकाळी सकाळी जा ब्रह्ममुहूर्तात, आणि तुम्ही साधूच आहात. अरे बोली अच्छी बात है, सुबह सुबह चला जाऊंगा. और निर्धास्त कहना, जो कुछ कहना है आपको सब कुछ मिलेगा. फकीर सकाळी सकाळी बादशाहच्या महालाच्या समोर गेला. शिपाई उभा होता. बोले क्या बात है? बोले साहब को मिलना है, बादशाह को मिलना है. देखिए बोले कोई बात नहीं, हमारे बादशाह आपके जैसे फकीरों को तो अवश्य मिलते हैं, लेकिन साहब इस समय वो मस्जिद में नमाज अल्लाह को अदा करने के लिए गए, जब आएंगे ना तब मिलना. फकीर साहब ने कहा मस्जिद की जैसी अच्छी जगह कहीं नहीं हो सकती, मंदिर की जैसी अच्छी जगह कहीं नहीं हो सकती. विठ्ठला 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 विठ्ठला. हो सज्जनांनो, मंदिरातला देव तर नेहमी चांगला असतो, पण मंदिरातली माणसं चांगली असतील तर मंदिर चांगलं असतं, लक्षात ठेवा. विठ्ठला विठ्ठला नाही तर देवाच्या तेलावर भजे तळून खाणारे पुष्कळ लोक आहेत. बोले आहेत का ते? असं नाही. फकीर मस्जिद मध्ये पोहोचला. मस्जिद मध्ये मूर्ती नसते, तुम्हाला माहित आहे. इस्लाम हा निर्गुणाचा उपासक आहे. इस्लामचा अल्लाह हा निर्गुण आहे. तुमचा विठ्ठल परमात्मा सगुण आहे, निर्गुण दोन्ही प्रकारचा आहे. ज्याला सगुणाची भक्ती करायची असेल त्याने सगुणाची करावी, ज्याला निर्गुणाची करायची असेल त्याने निर्गुणाची करावी. सिद्धांत एकच आहे, सगुणी भजता निर्गुणी पावले. विठ्ठला विठ्ठला अथवा तुझ सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे, तुझ सगुण मनो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, गुण निर्गुण एक गोविंद रे. तुझ सगुण मनो निर्गुण रे, तुझ सगुण तुझ सगुण मनो
की निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोविंदू रे. सगुण आणि निर्गुण एका गोविंदाचं स्वरूप आहे. हा आपला वारकरी पंथाचा, आपल्या वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. अद्वैत हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे. सगुणाचा अंतर्भाव निर्गुणात करायचा नाही. सगुण निर्गुण स्वरूपच आहे, त्याला अद्वैत म्हणतात. विठ्ठला 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 हो. फकीर पोहोचला मस्जिद मध्ये. बादशाह मस्जिद मध्ये मूर्ती नसते, भिंत असते, त्याच्यावरती आयत कोरलेली असतात किंवा नसतातही. भिंतीकडे तोंड करून बादशाह अल्लाह को नमाज तो पहले अदा कर दिया, फिर मांगने लगा, प्रार्थना करने लगा कि मुझे ये होना चाहिए साहब, मुझे ये होना चाहिए, मुझे ये होना चाहिए. आणि फकीर पाठीमागे बसलेला हात जोडून. आता याची पूजा संपेल, नंतर संपेल, केव्हा संपेल, आपण तर मागण्यासाठी आलो. याचं मस्तक, याची बुद्धी, याचं मन आता फ्रेश आहे, यावेळी मागू शकतो, पण याच्या प्रार्थना संपल्यानंतरच होईल का नाही. विठ्ठला 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 परभणी जिल्ह्यात एका गावामध्ये आम्ही सकाळी सकाळी आमचा फिरायचा नियम आहे. 4 ते 5 एक घंटा फिरायचा. आणि सकाळी 4 ते 5 फिरायसाठी गेलो. अंधार होता, रोडनं चाललो होतो, दोन्ही बाजून नाल्या. एका नालीमध्ये 2 माणसं पडलेली होते. किती? 2 माणसं पडलेली होती. इथे एक पडलेला होता 5-50 फुटावर, दुसरा पडलेला होता, आणि एकमेकाला काहीतरी बोलत होते, आणि दोघंही शुद्धीवर नव्हते. काय तुम्हाला माहिती आहे काय घेऊन पडलेले होते? विठ्ठला 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 हो. आणि फुकटची मिळाल्यानंतर पाहायचंच काम नाही. हलकट लोकांचं हे काम आहेत. कुठेही पडणं बेवारस. 4 वाजता का नालीत पडायची वेळ आहे का? अरे तो म्हणाला, हे म्हटलं कोणतरी बोलतंय. मग आम्ही उभे राहिलो. ते आम्हाला नव्हते बोलत, त्याला कल्पना सुद्धा नव्हत्या कोणीतरी रोडवर आहे फिरतंय म्हणून. ते म्हणलं, ते म्हणे काय तुला काही माहीत आहे का? म्हणे नाही. मूर्खा म्हणे गावात राहतो का बाजारात राहतो, तुला काहीच माहीत नाही? काय माहीत आहे? सांग काय झालं, काय पाहिजे, आणि काय माहीत नाही असं विचारल्यानंतर तो म्हणाला तुला कल्पना नाही का? काय? तो मला मी सरपंच होणार आहे. तो पुढचा काय? तो म्हणाला तू सरपंच होणार आहे बरोबर, पण मी खुर्ची खाली केल्यानंतर होशील का नाही? तशी फकीराची बिचारीची गती झाली. तो प्रार्थना सुरूच होता, हा पाठीमागून बसलेला आहे. विठ्ठला विठ्ठला हो. प्रार्थना करू, हे मेरे अल्लाह, नामाचा गजर केला मला मी गावलो. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव श्री शंकरगड जागदरी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा दिनांक 26 जानेवारी ते 28 जानेवारी 2021.